स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्ही निघालेलो आहोत देवदर्शन करण्यासाठी आणि देवदर्शन करायला जाणार आहेत आम्ही आमच्या कुळदेवतेचं। आणि आमची कुळदेवता आहे चामुंडा माता, जी आहे गुजरातमध्ये राजकोट चोटीला येथे। तर निघालोय आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालेलो आहोत आणि दोन मेंबर आमच्या मागे बसले आहेत, इथं आम्ही बसले आणि आमचे बॉस पुढे बसले। तर चला जर्नीची सुरुवात। गणपती बाप्पा आम्ही पोहोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनला, पुणे रेल्वे स्टेशनला। इथून आमची ट्रेन आहे अहमदाबादसाठी। तर आम्ही वाट बघतोय ट्रेनची, 15-20 मिनिटं लागतील आमची ट्रेन यायला। आमचे सगळे मेंबर्स तर आत्ता आम्ही जातो आहोत अहमदाबादला आणि अहमदाबादवरून आम्ही दुसरी ट्रेन पकडणार आहोत राजकोटसाठी, कारण पुणे ते राजकोट ट्रेन्स ह्या खूप ऑड आहेत किंवा खूप कमी आहेत। तर तुम्ही देखील प्लॅन करत असाल तर पुणे टू अहमदाबाद आणि मग अहमदाबाद टू राजकोट असा प्लॅन तुम्ही करू शकता। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आणि आत्ता जस्ट आम्ही पोहोचू अहमदाबादमध्ये आणि ट्रेनमधून खूप छान असा सूर्य उदय बघताना खूप छान वाटतंय। सकाळ सकाळचा हा सूर्य खूप भारी वाटतंय। फ्रेंड्स, आत्ता आम्ही अहमदाबादवरनं राजकोटची ट्रेन पकडलेली आहे। इथं आम्ही ट्रेन चेंज केली आहे आणि राजकोटच्या जवळ पोहोचतोय तोपर्यंत आम्हाला इथं भरपूर साऱ्या विंडमिल्स बघायला भेटल्या आहेत, भरपूर साऱ्या पवनचक्क्या बघायला भेटलेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या मोठ्या आहेत, इतक्या जवळून मी पहिल्यांदा बघते आहे। खूप मोठ्या मोठ्या दिसत आहेत, त्यांचे पाते किती मोठे आहेत, खूप मस्त। ही तर बघा तुम्ही किती मोठी आहे। कॅमेऱ्यामध्ये कदाचित नीट कळत नसेल की किती मोठी आहे, पण डोळ्यांनी जेव्हा मी रिअलमध्ये बघते तर बापरे खूप मोठी ही। तर आत्ता आपण निघालेलो आहोत चोटीला धामकडे राजकोटमधून। एक मस्त रिक्षा केलेली आहे आपण, तर रिक्षाचा अनुभव घेणार आहोत आपण आज इथल्या। तर चला चोटीला। तर आपण एक हॉटेल बुक करून ठेवली होती ऑनलाईन, तर सनशाईन पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे। खूप छान हॉटेल आहे, याचा सेपरेट ब्लॉग जो आहे तो आम्ही बनवणार आहोत, तर स्टे ट्यून्ड। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत गुजरातमधील राजकोट जवळ असलेल्या चोटीला येथील चामुंडा माताचं दर्शन घ्यायला। आणि चामुंडा माता ही आमची कुळदेवता आहे, तर आज आलेलो आहे आम्ही मंदिराचं दर्शन घ्यायला। तर चला बघूया की मंदिरात जायसाठी कुठून रस्ता आहे, कसा आहे, स्टेप्स किती आहेत, काय आहेत, आम्हालाही माहीत नाही आहे। आम्ही सुद्धा पहिल्यांदाच जाणार आहोत, तर घेऊया चामुंडा माताचं दर्शन। बोला चामुंडा माता की जय। तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत, 4:45 वाजलेले आहेत। हॉटेलवरनं निघालेलो आहोत आता मंदिराकडे दर्शन घ्यायला। बघूया किती वेळ लागतो आणि मंदिराची सगळी माहिती जेवढी आपल्याला जमेल तेवढा आपण या ब्लॉगमध्ये कवर करायचा आणि तुम्हाला देखील सांगू आम्ही। तर चला बघूया। तर इथं आहे चामुंडा निवास, तर इथे देखील आपण बुकिंग करू शकतो। बंद आहे बहुतेक सध्या, आता बंद आहे क्या? मी तुला चालू का? हां, अच्छा रविवार था ना, हां, ट्रैफिक हुआ। अच्छा। फायनली आपण पोहोचलो आहोत मा चामुंडा गडाच्या पायथ्याशी आणि इथनं बघा व्ह्यू कसं येतो आहे। तर मस्त शब्द लिहिल्यावरती दिसतं स्पष्ट आणि हा आहे प्रवेशद्वार। चढायला सुरुवात करू आपण आता।
बघू किती वेळ लागतो. तर भाई 5 वाजता आम्ही चालू करणार आहोत चढायला आणि आता वरती गेल्यानंतर तुम्हाला टाईम सांगतो किती वेळ लागला चढायला आणि अप्रॉक्सिमेट किती स्टेप्स आहेत तेही सांगतो एकदा. काहीच तर आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या पायऱ्याला. सुरुवात केलेली आहे चढायला मस्त आणि इथं खूप छान सोय आहे. असे पत्रे लावलेले आहेत वरती. ऊन पाऊस आता टेन्शन कमी. आणि अशी बसण्यासाठी सोय पण आहे. थकवा आल्यास थोडंसं बसू शकतो असं. आणि जे म्हटलं तुम्हाला मी असे शेड्स लावलेले आहेत मस्त छान छान. तर आपले ट्रेकर्स पुढे आहेत. चला आता तर इझी आहे स्टेप्स थोड्या. पुढे बघू. तर पाण्याची नळ आहे पण पाणी नाही आहे सध्या. तर सोबत पाणी घेऊन चला. आपलं पाण्याची बॉटल गरज आहे. तर आम्ही देखील भरपूर वर्षापासून प्लॅन करत होतो पण आज आम्ही इथं पोहोचलेलो आहे फायनली. सो माँ चामुंडा आज बोलवलेलं आहे. म्हणतात ना जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचं दर्शन घडवत नाही. तसंच आमच्यासोबत झालं आहे. कुलदेवतेचं दर्शन आम्ही थोड्या वर्षानंतर घेतो कारण त्यांचं बोलवणं आम्हाला आलं आहे. चला माँ चामुंडा की जय. जय. तो किती स्टेप झाले आता 200. 200. तो 200 स्टेपला थोडा छोटा स्मॉल ब्रेक घेतलेला आहे. तर असे ड्रम ठेवलेले आहेत तिथं कचरा टाकण्यासाठी. एवढे लोक जात आहेत येत आहेत पण पायऱ्यांवरती घाण किंवा कचरा नाही आहे. चांगली गोष्ट आहे. आता व्ह्यू दिसतोय चौटिलाचा मस्त सुंदर. हो तर इथनं ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्या स्टीप वाटतात आम्हाला. बघूया वाटतं की एकदम छोट्या आहेत आणि स्टीप आहेत. हा भाग थोडा डिफिकल्ट असणार आहे चढण्यासाठी. बघा विवेन थकून गेला. हाऊ मेनी स्टेप्स. 300 स्टेप कंप्लीट केलेले आहेत त्याने. अभी डिफिकल्ट जोन सुरू हो रहा है. हां हाईट अशी चालली. दम लागलेला आहे. किती स्टेप झाल्या 550 स्टेप्स. अजून बघूया किती. तर वरती आलेलो आहोत आपण मंदिराच्या परिसरात. स्वच्छ सुंदर असा हा मंदिराचा परिसर. दर्शनाला जायच्या अगोदर मंदिराचा जो भाग आहे तो दिसतो बघा. तर इतक्या वर्षानंतर आम्ही आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतो आहोत. खूप खूप छान वाटतं आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर खूप मन प्रसन्न झालेलं आहे आणि देवीचं जे रूप आहे ते खूप सुंदर आहे. खूप सुंदर देव्या आहेत. मन प्रसन्न होतं आहे देवींचं दर्शन घेऊन. चामुंडा हे महाकालीचंच एक रूप आहे. चामुंडा माता जेव्हा चंडमुंडांचा वध करून अंबिकांजवळ गेल्या होत्या तेव्हा अंबिकांनी त्यांना हा वरदान दिला होता की तुझं चामुंडा म्हणून पूजा केली जाईल. ओम ह्रीं क्लीं श्री माँ चामुंडा समान. ओम ह्रीं क्लीं श्री माँ चामुंडा विच्चे. थोडा कुंकू आहे त्या देवीचा. दर्शन करून घेण्यानंतर
इथे बसण्यासाठी बाकडं ठेवण्यात आले, तसेच इथं लहान मुलांसाठी पाळणेसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. तर ह्या मंदिराच्या खाली अनेक गड आहेत आणि तिथे काही मंदिरं आहेत महादेवाची आणि हर हर महादेव की जय. सांब सदा शिव शंकर की जय. भोलेनाथ की जय. माँ शंभुदा की जय हो. हो मस्त. सातवाहन खोडियार माता की जय. सात देवी तुठ्या. आपण आलेलो आहोत कालभैरवाच्या मंदिराकडे. बऱ्याचशा ठिकाणी अशा चुंदऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत. हे आहे कालभैरवाचं मंदिर. कालभैरव मंदिराचा झेंडा बघा कसा फडकतो एकदम जबरदस्त. ओम ह्रीं क्लीं. तर फायनली आपण इथं पोहोचलो आहोत. मा हा शब्द जिथं लिहिला आहे तिथं, आणि असा काही व्ह्यू आहे इथला. खूप छान, खूप सुंदर, खूपच भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय पहिल्यांदा इथे येऊन दर्शन घेताना, आणि खूप छान दर्शन पण झालं आहे. खूप निवांत असं, काही गडबड असं काहीच नाही, एकदम शांततेत. तर जास्तीत जास्त 45 मिनटं लागले असतील आम्हाला 600 पायऱ्या चढून वरती यायला. खूप काही डिफिकल्ट नव्हतं, थोड्या पायऱ्या स्टिप्स होत्या आधेमध्ये, बट खूप छान होतं. सोय खूप छान आहे, स्वच्छता आहे, खूप छान प्रकारे हे आहे मंदिर बनवलेलं. तर गुजरातमध्ये राजकोटच्या आसपास कधी असाल, कुठे असाल, एकदा दर्शन घ्यायला नक्की या. खूप जागृत देवस्थान आहे. आमची तर कुलदेवताच आहे, बट बाकीच्यांसाठी सुद्धा. आणि गुजरात आणि राजस्थानचे लोक तर खूप मानतात या मा चामुंडाला. चंडमुंडा या राक्षसांचा वध करून देवी इथं वसलेली होती, त्यामुळे देवीचं नाव आहे चामुंडा. तर उतरायला सुरुवात केलेली आहे. अभी हम जाएंगे नीचे. बघा कसा व्ह्यू दिसतोय चौटीला.
माता चामुंडांचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो तर मठामध्ये आरती चालू होती. आरती आम्ही घेतली. खूप मन प्रसन्न झालं. कुळदेवतेचं दर्शन घेऊन खरंच मनाला खूप शांती भेटते. तर खूप फ्रेश वाटतं आहे मला आत्ता. आणि हा होता आमचा आजचा ब्लॉग. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.